ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. येत्या 2 आणि 3 मेला राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. आत्ताच माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक सर यांनी ज्या पद्धतीत सविस्तर आपल्याला सांगितलेलंच आहे. परंतु मला अतिशय आनंद होतो की या इव्हेंटमध्ये आम्ही जास्तीत जास्त विजेत्यांना कसं अजून प्रमोट करता येईल त्यासाठी बक्षिसांचं बऱ्यापैकी आयोजन केलेलं आहे की ज्यामुळे पुढच्या वेळेला देखील या स्पर्धकांनी नव्याने सहभाग घ्यावा आणि इतरांनाही प्रमोट करावा असा त्या मागचा उद्देश राहील. आणि याच्यामध्ये मंगेशने सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक डिजिटल सिस्टीम जी आहे ज्याच्यामध्ये टायमिंग आणि अंतर ह्या दोन्ही गोष्टींचं आयोजन ऑटोमॅटिकली डिजिटली होणार आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा या स्पर्धेचा भाग असल्यामुळे अतिशय ॲक्युरेट पद्धतीने विजेत्यांची नावं याच्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत. आणि मला अतिशय आनंद होणार आहे की या विजेत्यांना आम्ही ज्या पद्धतीत बक्षिसं देणार आहोत, तर त्या निमित्ताने ही स्पर्धा दरवर्षी निश्चितच वाढत जाईल आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग हा ॲथलेटिक्सचा वाढत जाईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्या स्पर्धेचं आयोजन करताना जास्तीत जास्त सेफ्टी ह्या फॅक्टरचा देखील आम्ही विचार केलेला आहे. आणि स्वच्छता आणि टॉयलेट्स आणि पाण्याची सोय याची देखील आम्ही सोय प्रकर्षाने अतिशय उत्तम पद्धतीने करणार आहोत. याच्याबद्दल तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनने एक दरवर्षी ते राज्य स्पर्धा घेतात लहान मुलांसाठी ॲथलेटिक्सच्या. तर त्याचं 4th एडिशन आहे जे आता 2 आणि 3 मेला ते ऑर्गनाईज करणार आहे. याच्यातले सगळ्यात अट्रॅक्शनची बाब अशी आहे की ॲथलेटिक्समध्ये 6 वर्षाच्या खालच्या मुलांपासून सुरुवात केलेली आणि मला वाटतं हे अल्टिमेट किंवा एक मॉडेल होऊ शकतं की अशा लहान मुलांचं टॅलेंट आयडेंटिफिकेशन जर झालं तर निश्चितच आपल्याला त्याचा बेनिफिट हा पुढचे आपले जे नाशिकमधून किंवा महाराष्ट्रातून नॅशनल लेवलला ॲथलीट्स हे तयार होतील. मला वाटतं हा सगळ्यात चांगला इनिशिएटिव्ह की जे लहान मुलं असतात किड्स, त्या किड्स करता हे ॲथलेटिक्स कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे. बाकीचे पण त्याच्यामध्ये एज कॅटेगरी आहे, परंतु ही कॅटेगरी फार महत्त्वाची आहे की ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. तसं पण शासनही ऑलरेडी आता क्रीडा प्रबोधिनी असेल ते 8 ते 14 वयोगटातले जे काही मुलं असतात त्यांचं टॅलेंट आयडेंटिफाय करून त्यांना करत असतं. परंतु त्याच नॉर्म्सनुसार फिट इंडियाचा सपोर्ट घेऊन आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसचाही सपोर्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. नाशिक महानगरपालिकेचा सपोर्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. सपोर्ट घेऊन एक चांगली कॉम्पिटिशन, एक नवीन व्यासपीठ हे लहान मुलांकरता ॲथलीट्स करता अवेलेबल केलेलं आहे. तर हा प्युअरली एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम आहे जो फार महत्त्वाचा आहे. आणि ॲथलेटिक्सच्या कॉम्पिटिशन्स तशा पण वर्षातून जास्त होत नाहीत. तर त्यातला एक नवीन हा कॉम्पिटिशनचा एक प्लॅटफॉर्म मुलांना मिळणार आहे. निश्चित आपल्या नाशिकमध्ये ॲथलेटिक्सचं एक चांगलं पहिल्यापासून प्रस्थ आहे. अगदी कविता राऊतपासून असेल किंवा जे लाँग डिस्टन्सचे रनर्स असतील आणि जसं मंगेशने सांगितलं की याच्यामध्ये ग्रामीण आणि ट्रायबलचे पण मुलं सहभागी होणार. तर मला वाटतं एक चांगले काही अजून ॲथलीट्स या माध्यमातून आपल्याला मिळतील आणि निश्चित पुढे नाशिकचं आणि महाराष्ट्राचं नाव हे इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतं. ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून आणि आता इथे जे बसलेले आहेत हे ॲथलेटिक्स फाउंडेशन असेल किंवा नाशिक ॲथलेटिक्स असेल, नाशिक सायक्लिस्ट ग्रुप असेल आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसचे आमचे मित्र तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे पण इथे आहेत. तर सगळे ऑलरेडी या डेव्हलपमेंट करता कार्य करतातच आहे आणि हा चांगला इनिशिएटिव्ह आहे. तर मला वाटतं आपल्या नाशिककरांसाठी हा बेस्ट इव्हेंट असणार आहे. तुमच्या माहितीने सांगतो, जर 6 वर्षाच्या आतले जर मुलं आले तर तुम्ही यू जस्ट अज्युम की त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा मल्टिप्लाय बाय 4 एवढे तिथे प्रेक्षक हे त्यावेळी ह्या सर्व स्पर्धा बघण्यासाठी असतील. आणि निश्चितच जे ऑर्गनायझर्स आहे हे ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स्ड आहे. ज्या काही तिथे त्रुटी असतील त्या त्रुट्या पूर्ण करण्यासाठी आता माझा एक्सपिरियन्स पण त्याच्यामध्ये निश्चितच काउंट होणार आहे. तिथे जर पाणी नसेल तर पाण्याचे टँकर्स आपण अवेलेबल करू, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू, मोबाईल टॉयलेट्स आपण तिथे अवेलेबल करून देऊ. ठीक आहे, म्हणजे बेसिकली ज्या गोष्टी करता येईल त्या करू. परंतु या माध्यमातूनच ऑर्गनायझर्सच्या मार्फत आपण रिक्वेस्ट करून ज्या तिथल्या फॅसिलिटीज आहेत त्या अगदी परिपूर्ण करण्याचा एक प्रयत्न सुद्धा आपण करूयात. निश्चित नाशिककरांसाठी एक चांगली मेजवानी असेल ही आणि आपलं टॅलेंट आयडेंटिफिकेशनचा प्रोग्राम खूप चांगला आहे. मी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनला या माध्यमातून खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.